उचलून नेतो त्याला, कोणालाही कळू न देता, दिसू न देता गुपचूप उचलून नेतो, त्याला चोरी म्हणायचं. मग अशी चोरी केली का तू? नाही गेली. व्हेरी गुड, मस्त. चोरी करू नाही. दुसऱ्यांनी केलं तर त्याला जे केली आहे त्याला मी सांगते. अच्छा, तू सांगतेस पण की त्याने तुझ्याकडे चोरी केली, मी पाहिलं, साक्षीदार होते म्हणजे तू. का करतो ते रक्षाबंधन? भावाने बहिणीची रक्षा करावी, किंवा जो राखी बांधतो, आपण सगळ्यांना एकमेकांना राखी बांधतो, तर राखी बांधण्यामागचा उद्देश असा असतो की आपण एकमेकांचं रक्षण करूयात. आपण एकमेकांची भावंड आहोत, म्हणून आपण एकमेकांना राखी बांधतो. रक्षणबंध, रक्षाबंधन. रक्षा म्हणजे काय? एकमेकांची रक्षा. अशी भावंडाची रक्षा केलीस का तू कधी? समजा तुझ्या भावाला कोणी त्रास देत असेल तर तू रागवलीस का कोणाला? काय झालं होतं सांग बरं. त्याला खूप त्रास देत होता, ज्याला आईला जे नको होतं ते करत होता, म्हणून मी त्याला रागवले. कशी रागवली ग? शांत बस ना, त्याला नको आहे तर गप्प बस. शांत बस, त्याला नको आहे तर गप्प बस. मग तो मुलगा ऐकला का तुझं? नाही ऐकला. मग काय केली तू? मम्मीने सांगितलं. मम्मीने सांगितलं. मग मम्मीने काय केलं? पप्पांना सांगितलं. मग तिने त्याला रागवली. कशी रागवली मम्मी? शांत बस की रे, त्याला नको आहे, कशाला करतोय? तू आईच्या टोन मध्ये बोलून दाखव, आईच्या आवाजात जरा. शांत बस की, त्याला नको आहे ना. नाही नाही नाही, जमले नाही व्यवस्थित. येते येते बघ, बरोबर बोलायली तू. शांत बस की. आवाज जरा मस्त. शांत बस की. नाही नाही, अजून व्यवस्थित. शांत बस. शांत बस. थोडा अजून राहिला. शांत बस. आता तुला भावंडांसोबत खेळायला आवडेल असा एक खेळ मला सांगायचा. लपाछपी. ओके, आणखी? तू लंगडी खेळलीस का? लहान. आता म्हणजे तू मोठी आहेस आता. ओ हो. तुला काय व्हायचंय मोठी झाल्यावर? शिक्षक. शिक्षक व्हायचंय. काय करतो शिक्षक? अभ्यास देतात, शिकवतात. खूप होमवर्क देतात. तुझे आवडते शिक्षक कोण आहेत? आम्हाला जे आता चौथीला आहेत ते. काय नाव त्यांचं? त्यांचं आडनाव आहे, त्यांचं नाव माहिती. हो, कुठला विषय शिकवतात तुला? सगळे. सगळे? सगळे म्हणजे सगळे नाही. परिसर 1, परिसर 2, भाषा, मॅथ्स, इंग्लिश. अच्छा, 4-5 विषय शिकवतात. 5 विषय शिकवतात. कसे दिसतात ते? चष्मा घालतात. मी पण घालतो. आणि छोटे आहेत त्यांचे केस. केस छोटे आहेत. जरा मोठे आहेत. मोठे आहेत. का बरं आवडतात तुला ते बेटा? कारण चांगलं समजून सांगतात. समजावून सांगतात म्हणून आवडतात तुला. ओके, मग आता पुढच्या जाशील तर त्यांना सांग की तुम्ही मला खूप आवडतं, तुमचं नाव मला सांगा, सरांनी विचारलंय म्हणा. सांगशील नक्की? तुझी हलकी वेणी मला घालायची आहे ग. घालता येईल का? का बरं? कारण पुरुषांचे केस छोटे असतात. हो, असं काही नसतं. पुरुषांचे पण केस लांब असतात. काही काही असतात. मग ते वेणी का नाही घालत? कारण त्यांनी महिला नाहीयेत म्हणून. महिला नाहीयेत म्हणून वेणी नाही घालायची. ओके, महिला वेणी घालतो. म्हणजे आमच्याकडे एक किशोरी ताई आहे, तिचं तर बॉयकट आहे.
मग म्हणजे मुलींनी बॉयकट केलं चालतं, मुलांनी वेणी नाही घालायची होय? हं? नाहीतर महिला त्यांना चिडवते. महिला त्यांना चिडवतील. अच्छा, महिला चिडवतात, पण मग पुरुष चिडवत नाही स्त्रियांना. काय म्हणून चिडवते? असं काय बॉयकट केली म्हणून? बॉयकट केल्यामुळे बॉयकॉट करतील ना, असं नाही करत ना. पण मग पुरुषांनी वेणी घातली तर महिला चिडवतील असं तुझं म्हणणं आहे. बघूया आपण आता केस वाढवणार आहे आणि वेणी घालणार, चालेल ना? नाही चालणार. पुरुषांनी वेणी घालायची नसते आणि स्त्रियांनी केस कापायचे नसतात, असं कोणी सांगितलं तुला? तर जर जास्त वाढले असतील, जास्त कमी झाले असतील तर त्याला कट करायचं. कट करतात? आणि ते कुठे जाऊन करतात? एका दुकानामध्ये. घड्याळाच्या दुकानात? नाही. मग भाजीच्या दुकानात? नाही. दवाखान्यात? नाही. मग एक केस कट करायचं दुकान असतं तिथे. केस कट करायचे दुकान असं असं नाव असते त्याचं? मग काय म्हणतो त्याला? अच्छा, ब्युटी पार्लर म्हणतात का? मुलींच्या ह्याला म्हणते. आणि मग मुलांच्या ह्याला केश कर्तनालय म्हणतात, सलून. ओके, तुला मज्जा आली का माझ्याशी बोलून? हो. मग यावेळेचं किट ठरलंय रक्षाबंधनात आणि सगळी भावंड आल्याबरोबर त्यांच्याबरोबर चोर पोलीस खेळणार आहे का? पकडापकडी? चोर पोलीस. आणि त्यात तू चोर होणार आहेस? पोलीस होणार आहे. मग चोर कोणाला करणार? भावंडांपैकी एक चोर. का बरं? त्यांना पकडायला आवडतं. थँक्यू.